नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जे की शिक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या अधीन या ठिकाणी हे संघटन येतं. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब भेटणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डमध्ये कुठली पदं असणार आहेत, काय पात्रता असणार आहे, परीक्षा कशी होणार आहे, अर्ज फी, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, तुम्हाला सध्याची पदभरती असेल किंवा सरळ सेवा पदभरतींसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ते म्हणजे TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये त्यांनी TCS IBPSने 2023 ते 25मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षेमधील राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण, संगणक, स्टॅटिक, GK अशा घटक आणि उपघटकांचा या ठिकाणी समावेश त्यांनी करून त्याचं घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. ह्या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCS IBPS 2025-26मध्ये होणाऱ्या सरळ सेवामधील जसं की तलाठी असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा इतर रेल्वे भरती असेल, नगर परिषद असेल, कुठल्याही पदभरतीसाठी तुम्हाला जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान GK या विषयासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. वन लायनर स्वरूपामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. याचं लेखन संकलन विकास इंदाळकर सर, सचिंद्र कुरुम सर आणि कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही बुक स्टोअरमधून देखील खरेदी करू शकतात. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक या पदासाठी त्यांचं तांत्रिक डायरी हे देखील पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचसोबत महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागामधील वाहन चालक पदभरतीसाठी वाहन चालक पदभरती देखील सचिंद्र कुरुम सर लिखित हे पुस्तक विजयपथ पब्लिकेशनचं प्रसिद्ध आहे. ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध आहेत. तर बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं, ही केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डची या ठिकाणी ही जाहिरात जी आहे, तर बघा याच्यामध्ये जी पदं भरली जात आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर याची लास्ट डेट तुम्हाला 22 डिसेंबर 2025मध्ये आहे. मग 2 डिसेंबरपासून ऑलरेडी ॲप्लिकेशन याचे सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये पहा, ज्युनियर असिस्टंट ग्रुप सीची पोस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन 12th पास त्यांनी मागितलेलं आहे आणि टायपिंग स्पीड तुमचा इंग्लिश झालेला असेल, 40 इंग्लिश झालेला आहे किंवा 35 WPM झालेलं आहे तरी चालेल, किंवा ते नसेल तर हिंदी 30 WPM झालेलं आहे तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यासोबत SC STसाठी 5 वर्ष सूट आहे, OBCसाठी 3 वर्ष सूट आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एज लिमिट देखील असणार आहे. स्टेज ऑफ रिक्रुटमेंट कशी असणार आहे बघा, MCQ OMR बेस्ड एक्झामिनेशन तुमची होईल. त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह आणि रिटर्न मेन एक्झामिनेशन देखील तुमची होणार आहे. ज्युनियर असिस्टंट ही पोस्ट आहे, यासाठी 12वी पासवरती तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. त्याच्यानंतर ज्युनियर अकाउंटंटची देखील पोस्ट असणार आहे. 12th क्लास तुमचं झालेलं आहे विथ अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्स, फायनान्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, टॅक्सेशन, कॉस्ट ऑडिटिंग, वन ऑफ द सब्जेक्ट यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट जर तुमचा 12thमध्ये असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. आणि याला देखील या ठिकाणी 35 WM किंवा 30 W इंग्लिश किंवा हिंदी अशा पद्धतीचं टायपिंग लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बीची पोस्ट असणार आहे. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरची जी पोस्ट असेल यासाठी तुमची मास्टर डिग्री मागितलेली आहे इन हिंदीमध्ये, किंवा मास्टर डिग्री जी आहे इन इंग्लिशमध्ये विथ हिंदी ॲज अ कंपल्सरी किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. किंवा मास्टर डिग्री तुमची झालेली आहे सब्जेक्ट अदर दॅन हिंदी इंग्लिश, किंवा त्यासोबत म्हटलं की विथ हिंदी मिडियम आणि इंग्लिश ॲज अ कंपल्सरी किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असेल तरी देखील अप्लाय करता येईल. मास्टर डिग्री तुमची झालेली आहे सब्जेक्ट अदर दॅन हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहे विथ इंग्लिश मिडियम हिंदी ॲज अ कंपल्सरी किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असेल डिग्री लेवलला तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. अशा पद्धतीच्या या ठिकाणी हे पात्रता आहे. त्यासोबत अजून देखील पात्रता त्यांनी मागितले आहेत. यापैकी कुठलीही एक असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. ही जी PDF फाईल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, किंवा या ठिकाणी पाहू शकता CBSEच्या जी या ठिकाणी साईट आहे याच्यावरती देखील इथं जाहिरात आलेली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी देखील लिंक ओपन झालेली आहे. त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
त्याच्यानंतर बघा पुढची जी पोस्ट या ठिकाणी भरली जाते ती म्हणजे सुप्रिटेंडंटची ग्रुप बीचीच पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये बॅचलर डिग्री त्यांनी मागितलेली आहे प्लस वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटरचं या ठिकाणी मागितलेलं आहे. या ठिकाणी या पदासाठी कुठलीही तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे लागणार नाही. ग्रुप बीची डायरेक्ट पोस्ट असणार आहे. याची देखील रिक्रुटमेंट स्टेज या ठिकाणी तशीच असणार आहे. MCQ बेस्ड एक्झाम होईल प्रिलिमिनरी आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप OMR बेस्ड डिस्क्रिप्टिव्ह टाईप रिटर्न एक्झाम तुमची या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत या ठिकाणी टायपिंग वगैरे देखील या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. मात्र या ठिकाणी ही जी टायपिंग मागितलं याच्यामध्ये सर्टिफिकेट नाही आहे. क्वालिफाईंग नेचरची तुमची या ठिकाणी ती टेस्ट या ठिकाणी होईल. तर बॅचलर डिग्रीवरती फक्त सुप्रिटेंडंट अधीक्षक या पदासाठी तुम्ही ग्रुप बीसाठी डायरेक्टली ॲप्लिकेशन करू शकतात. खूप मोठी पोस्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा अकाउंट ऑफिसर लेखपाल अधिकारीची ग्रुप एची पोस्ट डायरेक्टली या ठिकाणी आहे. अकाउंट ऑफिसर याच्यामध्ये बॅचलर डिग्री तुमची या ठिकाणी त्यांनी मागितलेली आहे. त्यासोबत मात्र त्यांनी म्हटलेलं आहे की इकॉनॉमिक्स, कॉमर्स, अकाउंट्स, फायनान्स, बिझनेस स्टडीज, कॉस्ट ऑडिटिंग ॲज ऑन ऑफ द सब्जेक्ट यापैकी कुठलाही एक सब्जेक्ट असेल तर ॲप्लाय करता येईल किंवा बॅचलर डिग्री तुमची झालेली आहे. त्यासोबत या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की अकाउंट ऑडिट वगैरे डिपार्टमेंट स्टेट गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी एक्झामिनेशन तुम्ही कंडक्ट केलेली पूर्ण केलेले तरी देखील ॲप्लाय करता येईल किंवा MBA देखील फायनान्स किंवा चार्टर्ड अकाउंट झालेलं आहे तरी देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. एक्सपिरियन्स असेल तरी देखील या ठिकाणी डिजिरेबल आहे मात्र कंपल्सरी नाही. एज लिमिट 35 वर्षापर्यंत या पदासाठी असेल. त्यानंतर बघा असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट डायरेक्टर अकॅडमिक ट्रेनिंग स्किल्स एज्युकेशनसाठी आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन 55% मार्क्समध्ये मागितलेला आहे. एनी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे याच्यामध्ये मात्र डिजिरेबल आहे. BEd किंवा MAd झालेलं असेल, नेट स्लेट किंवा नेट GRF झालेलं असेल तर मोठं बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. त्यासोबत या पदासाठी इंटरव्ह्यू देखील असेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा असिस्टंट सेक्रेटरी ग्रुप एची डायरेक्टली पोस्ट आहे. बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी याच्यामधून मागितलेले फक्त डिग्रीवर तुम्ही असिस्टंट सेक्रेटरीसाठी डायरेक्टली ॲप्लिकेशन करू शकतात. तर अशा पद्धतीची ही पदं जी आहेत भरली जात आहेत. त्यासोबत बघा यासाठी फीज किती तुम्हाला असणार आहे. ॲप्लिकेशन फीज जी आहे याच्यामध्ये 2 कॉम्पोनंट्स आहेत ज्याच्यामध्ये SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन वुमेन कॅन्डिडेटसाठी ₹250 फक्त फीज आहे सर्व पदांसाठी. मात्र या ठिकाणी OBC EWS आणि अनरिझर्व्ड कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 1750, ग्रुप एसाठी ग्रुप बीसाठी 1050, ग्रुप सीसाठी देखील 1050 एवढी फीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला जसं सांगितलं की तुमची रिक्रुटमेंट कशी होणार आहे. पहिल्यांदा तुमची Tier 1 ऑब्जेक्टिव्ह MCQ OMR बेस एक्झामिनेशन होईल ज्यामध्ये या ठिकाणी हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. अशा पद्धतीने 100 क्वेश्चन 300 मार्कासाठी असेल. करंट अफेअर, जनरल अवेअरनेस, जनरल मेंटल ॲबिलिटी, त्यानंतर अर्थमॅटिक, न्यूमेरिकल ॲबिलिटी, जनरल हिंदी, कम्युनिकेशन स्किल, जनरल इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स, बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर याचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतील. दुसरी टेस्ट Tier 2ची होईल डिस्क्रिप्टिव्ह रिटन एक्झामिनेशन तुमची होईल ज्याच्यामध्ये एसे रायटिंग हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही सिलेक्ट करू शकतात. नंबर ऑफ क्वेश्चन एक असेल टोटल 50 मार्कासाठी. त्यानंतर बघा पार्ट 2मध्ये ॲप्लिकेशन किंवा लेटर रायटिंग तुमचं होईल इंग्लिश किंवा हिंदीमध्ये. त्यानंतर प्रेसिस रायटिंग इंग्लिश फक्त असणार आहे. 2 क्वेश्चन असतील 50 मार्कासाठी. तर 150 मार्काची ही टेस्ट तुमची या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही संपूर्ण तुमची सिलेक्शन प्रोसेस प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे. त्यासाठी तुम्हाला जाहिरात पाहिजे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही जाहिरात जी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे. त्यासोबत पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.